अगदी म्हणजे वडिलांपर्यंत जे आहे आपल्याकडे, जे ज्याला आपण असे आपली संपत्ती आहे, नाशिकची संपत्तीच मी म्हणते त्याला. हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे, म्हणजे नाशिकचं ज्वेल आहे. तर तिथे आपल्याला उजाडायचं काय काय अधिकार आहे? जर समजा हाही विचार न करता नाशिकमध्ये जे लोक थोड्या कालावधीसाठी येतात आणि स्वतःचे काय असेल त्यांचे हितसंबंध जपून, मला त्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीत काही बोलायचं नाहीये, पण त्यांना काय करायचं असेल ते, पण त्यांनी नाशिकमध्ये त्यांना इंटरेस्ट नसेल, तर तरी त्यांनी नाशिकच्या अशा प्रकारे उद्ध्वस्त करत असतील तर नाशिककर अजिबात दुःख बसणार नाही. कारण आम्ही हे प्रथम पहिल्यापासून केलेलं आहे की जे जे नाशिकच्या विकासाच्या विरोधात, आता नाशिकचा विकास आम्ही जो म्हणतो तो विकास, आणि त्या शासनाला किंवा इथले जे काही लोक अधिकारी येतात त्यांना जे अभिप्रेत असतो तो विकास, या दोघींमध्ये फरक आहे. नाशिक मधला जो विकास असतो तो आम्हाला पर्यावरणाचा विकास अभिप्रेत असतो. नाशिकमध्ये जे अशी मोठी मोठी जीर्ण कितीशे वर्ष जुनी झाडं आहेत ते वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं असतं. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही का विकास करू नये म्हणून, पण विकासाचा अर्थ विध्वंसक असं काही नसतं. कारण आपण पाहिलं, आपण जपानमध्ये आपण जातो ना, पैसे घेऊन घेऊन सरकारच्या ह्याच्यावर ट्रिपा करतो आणि तिथे जाऊन बघतो, तर तिथे तुम्ही हे नाही बघत का ते लोक तिथे तुमचा पर्यावरण वाचून वाचून ते विकास करत असतात. त्यामुळे त्याबद्दल आम्ही एकदम ठाम आहोत. आम्ही हे जे इथे जे जमलेले सगळे लोक आहोत हे आम्ही निसर्गप्रेमी तर आहोत आहोत, पण आम्ही ह्याच्यातले